सोमराज सरदार हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या 9व्या दिवशी आपण सर्वांचे स्वागत करतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 15,000चा बोनस जाहीर केला आहे। आज विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा केली। तत्पूर्वी आज अधिवेशन सुरू झाल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायरीवर आंदोलन केले। शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन, अरे पेन्शन आमच्या हक्काचं, अरे पेन्शन आमच्या हक्काचं, शिक्षक भरती, प्राध्यापकांची भरती, अरे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करणाऱ्या सरकारचा, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करणाऱ्या सरकारचा। जातीगत जनगणनेचा प्रस्ताव काँग्रेसचे नाना पटोले यांनी उपस्थित केला। ओबीसी प्रवर्गाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर जातीगत जनगणना होणे गरजेची आहे, पटोले यांनी व्यक्त केलं। महाराष्ट्र विधानसभा में जब हम विधानसभा अध्यक्ष थे तब जनवरी 2020 में हमने एक प्रस्ताव लाया था, जो केंद्र सरकार जो सेंसस देश की जनगणना का सेंसस जो करना चाहती थी, उसमें ओबीसी की जाति न्याय जनगणना हो, ऐसा एक प्रस्ताव हमने विधानसभा में लाया था। उस प्रस्ताव को एक मत से पारित किया था, लेकिन कोरोना के वजह से उस समय में वो गणना हो नहीं सकी, सेंसस हो नहीं सका, और अब केंद्र सरकार वो सेंसस करने जा रही है। पर केंद्र सरकार ने सिर्फ महाराष्ट्र ही नहीं तो साउथ के कई राज्यों ने, बिहार ने जाति न्याय जनगणना का विधानसभा में ठहराव किया था, लेकिन केंद्र सरकार को मान्य नहीं है। केंद्र सरकार जाति न्याय जनगणना करने को तैयार नहीं है। तो बिहार राज्य ने 7 जनवरी से जाति न्याय जनगणना करने का निर्णय किया है। क्या महाराष्ट्र की सरकार भी उसी तरह ओबीसी के हित के लिए जाति न्याय जनगणना करेंगी क्या? ये सवाल हमने विधानसभा में खड़ा किया है। राहुल जी के सुरक्षा के लिए हमारे राष्ट्रीय महासचिव संगठन वेणुगोपाल जी ने केंद्र सरकार को एक खत लिख के कांग्रेस की तरफ से कहा गया कि इनकी सुरक्षा में बढ़ोतरी की जाए। जो भी केंद्रीय यंत्रणा के माध्यम से हमें मालूमात हुई कि उनके जान को खतरा है, लेकिन आज केंद्र के सरकार ने जवाब दिया कि राहुल गांधी ये नियम तोड़ के लोगों के बीच में जाते हैं। तो हमारा सवाल बीजेपी को और केंद्र की सरकार को है, गुजरात के चुनाव में जिस तरह से और देश के कई सभाओं में, क्योंकि अपने देश के प्रधानमंत्री ये प्रचारक है, प्रधानमंत्री की सुरक्षा, राष्ट्रपति की सुरक्षा, उपराष्ट्रपति की सुरक्षा, उसके एक नियमावली है और उन्हें कितना डिस्टेंस रहना है, क्योंकि हमने एक नहीं 2 प्रधानमंत्री इस आत्मघाती दस्ता में गंवाए हैं। राजू जी हो, इंदिरा जी हो, यह उसके उदाहरण है।
इसलिए प्रधानमंत्री के लिए नियमावली बनी गई है। तो क्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी वो नियमावली का पालन करते हैं, ये सवाल है। तो क्या उनकी सुरक्षा आप कम करेंगे, ये सवाल है। और इसलिए बीजेपी ने इस तरह का जो केंद्र में सत्ता मिलने के बाद गांधी परिवार को बार बार टारगेट करने का काम वो जो करते हैं, ये सुरक्षा में भी टारगेट ना करे, यही हमारी उनसे विनती है। केंद्र की सरकार और राज्य की सरकार भी महंगाई और बेरोजगारी और किसान के ऊपर बात नहीं करती, ये बात सच है। और उनको आज जवाब देने के लिए हम लगाएंगे, क्योंकि हमने जो ठहराव रखा था और ठहराव में ये सब विषय थे। आज सरकार की तरफ से जवाब आने का हम लोगों को इंतजार है। सरकार इस सब चीज़ों पे क्या बोलती है, तो सरकार से हम उसका प्रत्युत्तर करेंगे। महंगाई कम होना चाहिए, बेरोजगारी हटना चाहिए, किसानों के प्रश्न सवाल होना चाहिए, ये भूमिका एकदम स्पष्ट है और हम विरोधक करके हमारी भूमिका इसमें स्पष्ट है। जिस तरह से चौथा स्तंभ को खत्म करने का काम नरेंद्र मोदी की सरकार 2014 से जब से आई है, तब से इसकी शुरुआत हुई है। आज बड़े पैमाने में वो हो रहा है, लोगों में भी उसका संभ्रम है। लोग मीडिया के ऊपर बोलते कि तुम सही दिखाओगे क्या, हमारी बात तुम जब रिकॉर्डिंग करते हो या पत्रकार पूछता है तो बोलते कि तुम सही बात नहीं छापोगे, नहीं दिखाओगे। तो लोगों को चौथा स्तंभ के ऊपर अविश्वास निर्माण होना, ये इस देश के लोकशाही के लिए घातक है। चौथा स्तंभ जनता का आईना है, वास्तविकता वो लोगों को दिखाना चाहिए और इसके चौथा स्तंभ के बारे में संभ्रम पैदा होना, ये सबसे बड़ा घातक है, यही मैं यहाँ पे कहूँगा। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विदर्भाचा प्रश्न ऐरणीवर आणला। महापुरुषाच्या अपमानावरून सुद्धा ते आक्रमक झाले। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात नथुराम गोडसेंचं उदात्तीकरण केले जात आहे। तेथे बंदुकीचा निशाणा असलेला झेंडा फडकवण्यात आला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे। आम्ही त्यांना आग्रह करत होतो सगळ्या विरोधी पक्षाच्या वतीनं की तुम्ही 3 आठवडे अधिवेशन घ्या। त्यांना असं वाटलं होतं की 25 डिसेंबर ख्रिसमस झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात म्हणजे हा चालू आठवड्यामध्ये जास्त कोणी लोकप्रतिनिधी येणार नाही, परंतु पत्रकार मित्रांनी तुम्ही पण सगळ्यांनी बघितलं की उपस्थिती व्यवस्थित त्या ठिकाणी होती। काल फक्त अपवाद होता, कारण खारगे साहेब स्वतः मुंबईला आले होते आणि त्याच्यामुळं काँग्रेसचे काल थोडेसे कमी लोक उपस्थित होते। पण त्यांनी मांडताना म्हणाले की व आपण घेऊ 3रा आठवडा, परंतु नंतर त्यांनी आजच अंतिम आठवडा घ्यायचं ठरवलं। शेवटी बहुमताच्या जोरावर त्यांनी ते केलेलं आहे, परंतु आम्हाला ते मान्य नाही, कारण विदर्भातले 1 आठवडा अजून प्रश्न विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित भाग ह्याची जर चर्चा झाली असती तर त्याला न्याय देता आला असता, असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। नंबर 1. नंबर 2, काल तुम्ही जे म्हणत होता, काल मीडियामध्ये पण तुम्ही सारखे दाखवत होता आणि प्रिंट मीडियामध्ये पण बातम्या आलेल्या होत्या। कालची बैठक ही कामकाज सल्लागार समितीची माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं चाललेलं होतं 11 वाजता काहीतरी घ्यायचं, आणि त्या बैठकीमध्ये कुठल्या तरी कारणाकरता गव्हर्नमेंटचं विमान नागपूरला येणार होतं का आलेलं होतं। नंतर त्यांचा काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम झालेला होता, म्हणून त्यांना परत ते मुंबईला न्यायचं होतं आणि त्याच्यामुळं त्या विमानातनं आम्ही लोक गेलो। वास्तविक ते मोकळं विमान जाणारच होतं आणि येताना आम्ही सगळेजण आमची तिकीटं काढून, आमचे म्हणजे काय सरकारच तिकीट काढतं, आम्ही कुठं काढतोय, परंतु आम्ही रात्रीच्या शेवटच्या फ्लाईटने त्या ठिकाणी आलो। त्याच्यामुळं गैरसमज त्याच्यामध्ये नसावा। काहींना असं वाटतं की बाबा ह्यांनी काहीतरी गैरवापर केला। कधीच प्रशासनात असताना किंवा नसताना आम्ही असले गैरप्रकार करणारी माणसं नाही आहेत, हे एक मला क्लिअर करायचं होतं। दुसरा, अंतिम आठवडा प्रस्ताव कोणता आहे अशा प्रकारे काही पत्रकार मित्रांनी येताना मला विचारलं होतं, परंतु माझी लक्ष होती म्हणून मी ताबडतोब गेलो। अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीने एक मोर्चा मुंबईमध्ये काढलेला होता की महापुरुषांच्याबद्दल, स्त्रियांच्याबद्दल सातत्याने हे सरकार आल्यापासून
वरिष्ठ त्यांच्याशी संबंधित असणारे मान्यवर किंवा इवन राज्यपाल महोदय असतील, काही मंत्री असतील, काही त्यांचे सत्ताधारी पक्षाचे आमदार असतील किंवा त्यांचे प्रवक्ते असतील, हे सततच वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करतायत, बेताल वक्तव्य करतायत, त्याच्यामध्ये अपशब्द वापरतायत, त्याच्यामुळे जनतेचा स्वाभिमान दुखावला जातोय. अशा प्रकारचे जे प्रकार चाललेले होते त्याबद्दल अंतिम प्रस्तावामध्ये विषय घेतला. दुसरा एक आपल्या कोकणच्या दृष्टीनं महत्त्वाचा म्हणजे गोवा मुंबई रस्ता माझ्या माहितीप्रमाणे 13 का 14 वर्ष काम चाललं आहे. आता 14 वर्ष काम चालू आहे. जर आमचं म्हणणं आहे की समृद्धी महामार्गाला सगळ्यांनीच नंतर मदत केली, तो महामार्ग मर्यादित काळामध्ये एवढा मोठा होऊ शकतो आणि कोकणवासियांना वरदान ठरणारा किंवा एकंदरीत पर्यटनाला चालना देणारा, आणि आमचे कोकणवासीय ज्यावेळेस गणेशोत्सवाच्या निमित्तानं किंवा दिवाळीच्या निमित्तानं जातात किंवा तिथे इंडस्ट्री पण आहे, त्या सगळ्यांनाच त्याचा इतका प्रचंड त्रास होतो. तो जरी नॅशनल हायवेशी संबंधित असला तर सरकारने मनामध्ये जर घेतलं तर सरकार त्याच्यामध्ये भूमिका घेऊ शकतं, म्हणून तो एक विषय त्याच्यामध्ये घेतला. भ्रष्टाचाराच्या संदर्भातले विषय त्याच्यामध्ये घेतलेत आणि हे सरकार आल्यापासून महिलांच्यावर जे अन्याय अत्याचार होत आहेत, कायदा सुव्यवस्था, हे एक विषय त्याच्यामध्ये घेतलेत. अशा प्रकारचे वेगवेगळे विषय क्लब करून आम्ही अधिवेशनाच्या निमित्तानं सर्व विरोधी पक्षाचे सन्माननीय सदस्य आल्यानंतर आमची भूमिका कुठली होती ती म्हणजे सीमा प्रश्नाच्या बद्दल होती. त्याचा ठराव आम्ही करून घेतला. ते कुठले दुसरं होतं तर ते म्हणजे काल कर्नाटकच्या एका मंत्र्यांनी मुंबईच्याबद्दल वक्तव्य केलेलं होतं, त्याबद्दल आम्ही प्रश्न उपस्थित केला, त्याला उत्तर द्यायचं ते सरकारने दिलं. परंतु हे जे काही महत्त्वाचे प्रश्न, महापुरुष, विदर्भातला जे काही कामं रखडलेली आहेत तिथं अन्याय होतो आहे, शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणं, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला आधारभूत किंमत मिळणं, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे विषय हे आम्ही इथं काढायचं ठरवलेलं होतं. आणि तशा पद्धतीनं विषय 2 आठवड्याचं त्यांनी केलेलं असलं तरी आम्ही काढलेले आहेत. आणि आज मात्र आमची गेल्या आठवड्यातली गुरुवारची चर्चा, गेल्या आठवड्यातल्या मंगळवारची सत्ताधारी पक्षाची चर्चा, ह्या आठवड्यामधल्या सत्ताधारी पक्षाची मंगळवारची पुन्हा चर्चा, ह्या 3 प्रस्तावांचं उत्तर एकत्रपणे आज कामकाज झालं म्हणजे प्रश्न उत्तर आणि बाकीच्या गोष्टी झाल्यानंतर ते देणार आहेत. आणि त्याच्यानंतर आमचा अंतिम आठवडा प्रस्ताव सुरू होईल. आम्ही तो आमचा हक्काचा असतो, तो आमच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामुळं जास्तीत जास्त जसं मागच्या प्रस्तावाच्या बाबतीत आम्ही उशिरापर्यंत बसून चर्चा केली तसं आज ती चर्चा होईल. कदाचित उद्या पण चर्चा होईल आणि मग उद्या त्याचं उत्तर त्या ठिकाणी मिळेल असं साधारण राहील असा माझा अंदाज आहे. कुठलंही विधेयक असेल तर त्याच्यात चर्चा झाली पाहिजे, त्याला दोन्ही बाजू असतात. चर्चा झाल्यानंतर जे कुणाला दोन्ही बाजूच्या सभागृहातल्या सदस्यांना भूमिका मांडायची ती मांडली जाते. आम्ही आता नंतर ते बिल त्यांनी तर मंजूर केलं, ते बघितलं, त्याच्यात काय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये काही ठराव करायचा म्हटलं, परवानगी द्यायची म्हटलं तर 2/3 आमदारांचा पाठिंबा पाहिजे. तुम्ही मला सांगा, जो मुख्यमंत्री असतो त्याला 145 आमदारांचा पाठिंबा असतो, त्याच्यावर ते तर काही 2/3 मध्ये येऊ शकत नाही. म्हणजे खरं तर कशा पद्धतीचं हे बिल आलंय, जर पारदर्शकता करायची असेल तर अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये सांगून ठेवलेल्या आहेत आणि ते बिल आता पास केलं आहे. आता मला वाटतं विधान परिषदेमध्ये पास करणं बाकी आहे, नंतर त्याचं ह्याच्यामध्ये बिलामध्ये रूपांतर होईल, कायद्यामध्ये रूपांतर होईल. पण त्यामध्ये तुम्ही पण पत्रकार वाटल्यास मी तुम्हाला बिल वाचायला देतो. ते सगळे जर बघितलं की आमदारांच्या बाबतीमध्ये काय असलं पाहिजे, मंत्र्यांना चौकशीची परवानगी देत असताना मला वाटतं राज्यपालांची परवानगी त्या ठिकाणी पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यात आहे. करताना ते इतकं सगळ्या बाजूनी प्रूफ असलं पाहिजे की कुठलाही पुढं अडचण येता कामा नये असं आमचं मत होतं. परंतु दुर्दैवाने ती मांडण्याची संधी आम्हाला मिळाली नाही, त्यांनी कोणता पास केला. दादा काल मुंबई आता आम्ही आमच्या विधान परिषदेतल्या लोकांना सांगू की बाबा
तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि नीटपणे मांडा. आमचा कुठल्याही बिलाला विरोध असण्याचं कारण नाही. जे बिल राज्याच्या हिताचं असेल, जे बिल भ्रष्टाचारला आळा घालण्याच्या संदर्भातलं असेल, कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता असेल, ज्यांच्या कुणावर अन्याय होतो तो अन्याय दूर करण्याच्या करता असेल, ते बिल नियमाच्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसून पुढेही टिकलं पाहिजे अशा पद्धतीनं आणायला आमच्या कधीच विरोध असणार नाही आणि अशा बाबींना आम्ही पाठिंबाच देऊ. विधानसभा अध्यक्षांच्यावर कोणी हेतुआरोप करू नये. वेळ पडली तर ते अध्यक्ष ज्यावेळेस त्यांच्या चेंबरमध्ये असतात त्यावेळेस जावं, काहींनी चर्चा करावी, बोलावं. चर्चेतनं नेहमी चांगला मार्ग निघू शकतो, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही पहिला प्रस्ताव त्यांचा 293चा पहा, पहिल्या आठवड्यातला, आमचा पहिल्या आठवड्यातला पहा, त्यांचा दुसऱ्या आठवड्यातला पहा. तसं बघितलं तर ह्या तिन्ही प्रस्तावाचा नीटपणे विचार केला तर तुम्हाला कुठलाही प्रस्ताव चालू असेल तरी देखील बोलता आलं असतं. त्याच्यात वॉकआउट करण्याचं कारण नाही. ते ज्या प्रस्तावाच्याबद्दल चर्चा होती त्या प्रस्तावाला गृहीत धरून त्यांनी भूमिका मांडायची होती. मीच माझं उदाहरण देतो. मी ज्यावेळेस आमचा गुरुवारचा प्रस्ताव मांडला त्यावेळेस मला पुरवणी मागण्याच्यामध्ये जे 52-53 हजाराचं पहिलं हे जे काही पाऊण 75,000 कोटीच्या पर्यंतचं त्यांनी पुरवणी मागण्या केल्या, पहिली आणि दुसरी पुरवणी मिळून, आणि तिसऱ्यामध्ये कदाचित ते 1 लाखापर्यंत जाईल. मी ते मांडलं ना, तिथं मला कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. मी बोलताना सांगितलं की मला त्यावेळेस बोलायला इथं संधी मिळाली नाही म्हणून त्याचा उल्लेख करणं पुरवणी ह्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं मला महत्त्वाचं वाटतं. आणि त्याच्यातले जे काही मुद्दे होते, तुम्ही पहिलं माझं 10-15 मिनिटाचं भाषण बघा, माझं त्याच्यावरच भाषण झालं. तसं काल ज्या सन्माननीय सदस्यांना असं वाटत होतं की आपल्याला बोलू देत नाही, बोलताना तुम्हाला जो वेळ असतो त्यावेळेस तुम्ही तो विषय घेऊ शकता आणि फार काही त्याच्यात अडचण येते असं मला तरी वाटत नाही. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातला शेवटच्या अंतिम दिवसातला एक दिवस आहे. उद्यापर्यंत हे अधिवेशन चालेल आणि कदाचित उद्या सायंकाळी अधिवेशनाचं सूप वाजणार. मात्र नागपूर करारानुसार विदर्भामध्ये होऊ घातलेल्या या अधिवेशनातून शेतकऱ्यांना काय मिळालं, विदर्भाच्या कुठल्या प्रश्नांवर चर्चा झाली. महाराष्ट्र हा सर्वात मोठा कापूस उत्पादक भाग आहे, राज्य आहे. त्यामध्ये विदर्भ हे सर्वात जास्त कापूस पिकवणारं राज्य आहे. तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत वरिष्ठ सभागृहामध्ये किंवा खालच्या सभागृहामध्ये गेल्या 10 दिवसात एक चकार शब्दही निघालेला नाही. याबद्दल मी खेद व्यक्त करतो. आणि 260च्या प्रस्तावावर ज्यावेळेस विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत चर्चा व्हावी अशी विनंती आम्ही सभागृहाला केली, त्यावेळेस आजसुद्धा वेळ काढूपणा सरकारचा दिसते आहे. म्हणजे विशेषतः सोयाबीन उत्पादक शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी, धान उत्पादक शेतकरी, फळबाग उत्पादक शेतकरी या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होऊ नये याकरता सत्ताधारी प्रयत्नशील आहेत. मात्र या माध्यमातून आमची विनंती आहे, विदर्भाचा बॅकलॉग फार मोठ्या प्रमाणात आहे. विदर्भाने आत्तापर्यंत अनेक मुख्यमंत्र्यांचा काळ पाहिला. त्यामध्ये कैलासवासी वसंतराव नाईक साहेब असतील, सुधाकरराव नाईक साहेब असतील, आणखी जे काही विदर्भातून ज्यांनी नेतृत्व केलं किंवा अलीकडच्या काळात देवेंद्रजी असतील, आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे की हरित क्रांतीचे जनक म्हणून वसंतराव नाईक साहेबांनी विविध योजना राबवल्या होत्या. हा भाग सुजलाम सुफलाम व्हावा ही नाईक साहेबांची अपेक्षा होती. मात्र विदर्भात अधिवेशन होतं आणि अधिवेशनापुरते आमदार इथे येतात आणि नंतर आपापल्या घरी निघून जातात. जवळपास सर्व आमदारांना 31st सेलिब्रेट करायला घरी जाण्याची घाई झालेली दिसते. मात्र हे अधिवेशन 2 दिवसावर वाढवावं अशी विनंती आम्ही सरकारला या माध्यमातून करतो आहोत. कारण आतापर्यंत विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुठलीही चर्चा दोन्ही सभागृहात झालेली नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाचा कालावधी 2 जानेवारीपर्यंत वाढवावा. अन्यथा हे अधिवेशन फक्त पिकनिक अधिवेशन म्हणून ठरेल. त्या पलीकडे या अधिवेशनातून शेतकऱ्यांच्या हाती काही लागणार नाही. दुसरं असं, उद्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे सरकार पॅकेज घोषित करण्याची शक्यता आहे.
सिंचनाच्या बाबतीत पॅकेज घोषित करणार, धरणाच्या बाबतीत पॅकेज घोषित करणार, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत पॅकेज घोषित करणार. मात्र घोषणा करणं आणि त्याची अंमलबजावणी होणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे या सरकारला वेळ काढायचा आहे. मी परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना विनंती करतो आणि उपमुख्यमंत्र्यांना पण विनंती करतो, कारण उपमुख्यमंत्र्यांच्या स्तुतीच फक्त 260च्या प्रस्तावात आम्हाला सत्ताधाऱ्यांकडून दिसल्या की त्यांनी एवढे लाखाचे प्रोजेक्ट आणले, त्यांनी इतके समृद्धी महामार्ग आणले, त्यांनी मिहानचा प्रकल्प आणला, पण नवीन उद्योग महाराष्ट्रात का येत नाहीत यावर कोणी बोलायला तयार नाही. आमचं देवेंद्रजींची स्तुती तुम्ही करताय त्याबद्दल दुमत नाही. देवेंद्रजींचा फोटो कटआउट आज लहान केलं त्याबद्दलही आमचं दुमत नव्हतं. काल ते मोठं होतं त्याबद्दलही दुमत नव्हतं. पण आमचं दुमत याबद्दल आहे की निदान शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे. आता आमचा देवेंद्रजींना पण प्रश्न आहे की तुम्ही सत्तेत आल्यानंतर मुंबईचे का होता? एकीकाळी तुम्ही भीष्म प्रतिज्ञा केली होती की वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्नच करणार नाही. ही देवेंद्रजींची भूमिका होती. आज वेगळ्या विदर्भाची मागणी लोक उगीच करत नाहीयेत. विदर्भाच्या भरोश्यावर हा जग पोचले, हे देश पोचले जाते. इथे विदर्भामध्ये विद्युत निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. विदर्भातल्या शेतकऱ्यांमुळे आमच्यासारख्यांच्या अंगावर हे पांढरे कपडे दिसत आहेत तुम्हाला. त्याच्यामुळे विदर्भाचं अधिवेशन 2 दिवस देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी वाढवावं आणि अधिवेशनाचा कालावधी 2 जानेवारीपर्यंत निश्चित करावा, ही मागणी मी या माध्यमातून करतोय. विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा व्हायला निदान 2 दिवस चर्चेसाठी वाढवावे. आणि सन्माननीय अजितदादा विरोधी पक्षनेते यांनी जर मागणी केली असेल 1 आठवड्याची, तर मी म्हणतो मग एकनाथ खडसे साहेबांचं मी भाषण ऐकलं, 3-3 आठवडे 1-1 महिना हे अधिवेशन चालायचं. पण आम्ही नवीन आमदार झालो ते तर पाहतोय 4 दिवसाचं अधिवेशन, 8 दिवसाचं अधिवेशन, 15 दिवसाचं अधिवेशन. आता 3 आठवडे नाही, मी म्हणतो आणखी 1 महिना जरी अधिवेशन झालं तर चालेल. 31 इथेच आमदारांनी सेलिब्रेट करावं आणि इथेच शक्य झालं तर आपल्या परिवाराला बोलवून घ्यावं. कारण विदर्भात काही पर्यटनाला वाव नाही असं नाही आहे ना. ताडोबा इथे जवळ आहे, चिखलदरा इथे जवळ आहे, इथे करा ना सेलिब्रेशन. पुण्या मुंबईच्या आमदारांनी तर इथं ठाण मांडून बसलं पाहिजे. तफावत नाही आहे. विदर्भाच्या प्रश्नावर 2 दिवस दोन्ही सभागृहामध्ये चर्चा व्हावी म्हणून 2 दिवसाचा चर्चेचा कालावधी वाढवा आणि अधिवेशनाचा कालावधी हा 7 दिवसाचा वाढवा, या मागणीशी मी पण सहमत आहे. मी कापूस उत्पादक शेतकऱ्यांपैकी एक शेतकरी आहे. आज कापसाला भाव काय साहेब? 7,000 रुपये क्विंटल कपाशीला भाव आहे. मागच्या सरकारच्या काळात 14,000 रुपये 15,000 रुपये क्विंटल कपाशीला भाव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न उद्धव ठाकरे साहेब आणि अजितदादांनी केला होता. त्यानंतर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये उत्तेजनपर देण्याचा निर्णय आपल्या मागच्या सरकारने घेतला होता. सरकार कुठले असं आमची मागणी अशी आहे की 7,000 रुपये क्विंटलच्या दरामध्ये शेतकऱ्याला काय परवडणार? हेक्टरी 30,000 रुपये शेतकऱ्याला कपाशीला मागं खर्च आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला 30,000 रुपये खर्च आहे. आमची मागणी एवढीच आहे की तुम्ही समृद्धी महामार्ग केले ना, त्याबद्दल आमचा विकासाला विरोध नाहीच आहे, पण निदान शेतकऱ्यांच्या बाबतीत या सूतगिरण्या बंद आहेत, त्या सूतगिरण्या तर सुरू करा. विणकर इथे मोठ्या प्रमाणात होते ते आज बंद झालेले आहेत. फळबाग उद्योग मोठ्या प्रमाणात होता तो बंद झालेला आहे. त्यामुळं या दोन्ही सभागृहामध्ये मागच्या 8 दिवसात 10 दिवसामध्ये एकही शब्द कापूस उत्पादक शेतकऱ्यांबाबत न निघणं ही फार मोठी खंत आहे. देवेंद्रजी या विदर्भाचे आहेत, त्यांची स्तुती त्यांच्या पक्षातले सर्वच आमदार करत असतात. त्यांनाही आमचं म्हणणं आहे की देवेंद्रजी तुम्ही विदर्भाचे पुत्र आहात. वेगळा विदर्भ होणार की नाही होणार याबद्दल मी सांगू शकत नाही, पण वेगळा विदर्भ करण्यामागची किंवा मागण्यामागची विदर्भवासियांची जी भूमिका आहे त्याचं कारणच असं आहे की इथे बघा कॉटन बेल्ट असताना सुद्धा इथे टेक्स्टाईल हब उभे करता आले नाहीत आपल्याला. भाऊसाहेब फुंडकरांचं ते स्वप्न होतं, पण टेक्स्टाईल हब उभं करता आले नाहीत. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कापूस उत्पादक शेतकरी नसताना सुद्धा तिथे टेक्स्टाईल उभे झालेत, तिथे खादी निर्माण होते आहे, तिथे म्हणजे याला वाव मिळाला. इथलं अर्थकारण मोडलंय ना. विदर्भाचं अर्थकारण कोलॅप्स झालंय. आमच्याकडे तीर्थक्षेत्र नाही आहेत का? संत गजानन महाराजांचं शेगाव आहे, जिजाऊ साहेबांचं जन्मस्थळ आहे सिंदखेड राजा, त्याच्यानंतर नृसिंह स्वामींचं मंदिर आहे कारंजाला, ही तीर्थक्षेत्र आहे. मागच्या काळात संत गाडगेबाबांचं जन्मस्थळ शेंडगाव जे अमरावती जिल्ह्यामध्ये येतं, तिथे सुद्धा विकास आराखडा देवेंद्रजींनी घोषित केला होता. काय झालं ते विकास आराखड्याचं पुढे शेंडगावमध्ये बघा काय परिस्थिती आहे. मागच्या काळामध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये येऊन तत्कालीन अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी 180 कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली होती. आज कृषी विद्यापीठाचा 10,000 एकरचा परिसर आहे, ते 180 कोटी दिले असते तर कापूस उत्पादक म्हणजे कापसावर वेगवेगळ्या प्रक्रिया झाल्या असत्या विद्यापीठाच्या माध्यमातून. तुम्ही राहुरीला पैसा देता, तुम्ही कोकण विद्यापीठाला देता, तुम्ही परभणी विद्यापीठाला देता, पण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ सुद्धा महत्त्वाचं विद्यापीठ आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. 2 दिवस कापसावर चर्चा झाली नाही, त्यामुळे विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत चर्चा व्हायला 2 दिवसाची चर्चा वाढवावी आणि अधिवेशनाचा कालावधी 7 ते 8 दिवसाचा वाढवावा. मोर्शी आणि वरुड भागामध्ये देवेंद्रजींनीच मोठा वाजागाजा करून तिथे संत्र्यापासून
म्हणजे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक फॅक्टरी आणली होती. वाजागाचा झाला, उद्घाटन झालं, आणि आता काय आहे तिथे? आता हेच म्हणतात की ते नांदेडला गेलाय तो प्रोजेक्ट. प्रश्न असा आहे की 6 वर्ष लागतात साहेब, फळबाग उभी करायला 6 वर्ष लागतात. आज कोळशीचा प्रादुर्भाव झाला, काळ्या माशीनी संत्रा पोखरला, संत्री काळी पडली, आपला संत्रा बांगलादेशपर्यंत जात होता, बांगलादेशाने आयात बंद केली, त्याच्यामुळे हा संत्रा कोणी घ्यायला तयार नाही. आणि फळबाग उद्ध्वस्त नाही करणार शेतकरी तर काय करणार? शेतकऱ्याच्या आत्महत्येची कारणं शोधा ना. शेतकरी आत्महत्या करतोय, सर्वच नेते येतात, भाषणं देतात, आत्महत्या थांबली पाहिजे, पण आत्महत्येची मीमांसा करा ना. मी आता दुपारी तुम्हाला भेटायला येणार, त्यावेळेस मी रामदेव बाबांनी कापसावर प्रक्रिया करून किती रुपये कमावले हे तुम्हाला सप्रमाण इथे दाखवणार आहे. आणि त्यानंतर मी पुढचं बोलणार आहे की इथे संत्रा उत्पादक शेतकऱ्याचे असे हाल, कापूस उत्पादक शेतकऱ्याचे असे हाल, पण बुवा महाराज बाबांना केंद्र सरकार फंडिंग करून जर त्या प्रक्रियेवर मार्केटिंग करून लखपती करत असेल आणि आज शेतकरी जर इथे जीवाला जात असेल, तर मग हे हिंदुत्ववादी सरकार, या सरकारला आमचा प्रश्न आहे की शेतकरी वर्गामध्ये 80% शेतकरी हे हिंदू बहुल आहेत, त्यामध्ये फार कमी इतर समाजाचे असतात. मुस्लिम समाजाच्या शेतकऱ्यांची संख्या नगण्य आहे, पण हिंदुत्वाचा शेतकरी हिंदूच आत्महत्या करतायत ना. मग हे आत्महत्या रोखण्याकरता कायमस्वरूपी उपाययोजना करा, या संत्र्याला योग्य भाव द्या, संत्र्यावर प्रक्रिया व्हावी असे उद्योग आणा विदर्भामध्ये. सर्व उद्योग तुम्ही तिकडे गुजरातला पळून नेताय, पण निदान इथल्या कॉटनला स्कोप मिळावा याकरता तरी साधारणपणे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीतरी बोललं पाहिजे ना, केलं पाहिजे. आमची मागणी तर ही आहे की जिल्हा परिषदेच्या 3 पत्रे, ताळपत्रीच्या किंवा सौर कदिलाच्या योजना सरकारने बंद केल्या तरी चालतील, मात्र शेतीला कुंपण तरी द्या. मागेल त्याला शेततळे असा प्रकार होता ना आपल्याकडे, मागेल त्याला शेतीचं कुंपण आणि त्याला 60% सबसिडी कृषी मंत्र्यांनी जाहीर करावी या अधिवेशनामध्ये. 60 ते 80% सबसिडीवर जर 2 एकराला कुंपण टाकायला 1 लाख रुपये खर्च येत असेल तर ते कुंपणावर 80,000 रुपये सबसिडी मिळावी. 20,000 रुपये शेतकरी खर्च करेल, 80,000 सरकार खर्च करेल, आणि निदान शेतकऱ्याची परंपरागत पिकं, जोड व्यवसाय जो शेतीला म्हणतोय आम्ही, इथे दूध संघ विदर्भात नाही. 11 जिल्ह्यामध्ये एकही दूध संघ नाही. 11 जिल्ह्यामध्ये एकही सूतगिरणी सध्या सुरू नाही. मोजक्या 1-2 सूतगिरणीचं उदाहरण देता येईल. नितीनजी गडकरींचा साखर कारखाना, पूर्ती साखर कारखाना सोडला तर एकही साखर कारखाना इथे नाही. म्हणजे इथले उद्योग कला गेली, इथला रोजगार गेला, म्हणून विदर्भाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडला. आणि जे महात्मा फुलेंनी म्हटलं होतं, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, आणि वित्ताविना शूद्र खचले. हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले, आणि त्या अविद्येचं कारण यामध्ये आहे की आमचं अर्थकारण कोलॅप्स झालं. म्हणून मायबाप सरकारला विनंती आहे, अधिवेशन 2 दिवसाचा फक्त चर्चेसाठी वाढवा, 8 दिवसाचा आठवडा पूर्ण होऊ द्या, आणि नंतरच या अधिवेशनाचं सूप वाजवा. नाहीतर उद्या थातूरमातूर अधिवेशन जर गुंडाळाल तर महाराष्ट्राच्या, विदर्भाच्या जनतेला शेवटी यातून काही मिळालं नाही, हे अधिवेशन वांझोटं ठरलं, अशी त्यामागची चर्चा होणार आहे. विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. विदर्भाच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. आज जो आंदोलन हुआ, पूरे महाराष्ट्र को क्या देश को पता हुआ है, खोके 50 खोके एकदम ओके और मराठी में बोके, कि हिंदी भाषिकों को मालूम होगा कि 50 खोके, और ये बोके जो है जिन्होंने गद्दारी की है शिवसेना में से, इनको सत्ता की, इनमें एक उर्मी निर्माण हुई है, मस्ती निर्माण हुई है. ये मस्ती भी बंद करने की ज़रूरत है. कोई मंत्री भ्रष्टाचार कर रहा है, कोई आमदार रिवॉल्वर निकाल रहा है, कोई आमदार धमकी दे रहा है, कोई विधायक धमकी दे रहा है, कोई मंत्री भ्रष्टाचार कर रहा है, भूखंड खा रहा है, और ये मस्ती सत्ता की इनके दिल में पैदा हुई है. ये पैदा हुई है खोखो के वजह से. इसलिए हमने आज प्रतीकात्मक खोखो का आंदोलन यहाँ किया है. विदर्भ के विषय पे हमने आज सभागृह में जो बात रखी, विदर्भ का अनुशेष बड़े मात्रा में आज भी है. विदर्भ के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, इन्होंने नवंबर 2014 में विदर्भ के लिए 41,500 करोड़ का पैकेज डिक्लेयर किया था. इस पैकेज में जो बातें कही थी आज भी फुलफिल कंप्लीट हुई नहीं है. सिर्फ विदर्भ के नाम का राजनीति की जाती है. विदर्भ में सिंचन हो, उद्योग हो, एजुकेशन हो, हेल्थ हो, पूरा अनुशेष बाकी है. अनएम्प्लॉयमेंट, विदर्भ का जो एम्प्लॉयमेंट की स्थिति महाराष्ट्र की देखी जाए तो सिर्फ 5%, 6% रोजगार महाराष्ट्र में विदर्भ के बच्चों को मिला है. ये भी बढ़ने की जरूरत है. सरकार सिर्फ घोषणा करती है, काम नहीं करती. ये भूमिका हमने रखी है. जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचा मुद्दा काही आमदारांनी उपस्थित केला. शालेय शिक्षण मंत्री आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री दोघांनी मान्य केलं की ही पदं रिक्त आहेत. आज ही पदं रिक्त असल्यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे.
याकडं सरकार दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून वारंवार आमची मागणी आहे की तुम्ही कृपा करून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करू नका. गेले 2-2.5 वर्ष कोरोना होता, त्यामुळं लॉकडाऊन राहिलं, शाळा महाविद्यालय बंद होती. आता 15 जूनपासून नियमित शाळा आणि महाविद्यालय सुरू झालेली आहेत. विद्यार्थी शाळेमध्ये येत आहेत, महाविद्यालयामध्ये येत आहेत, परंतु शिक्षक आणि प्राध्यापक नसल्यामुळं त्यांचे वर्ग होत नाहीत. परिणामी शिक्षणावरती परिणाम झालेला आहे, अभ्यासक्रमावरती परिणाम झालेला आहे. आणि म्हणून सरकारकडे आमची या निमित्तानं मागणी आहे की राज्यामध्ये ज्या काही प्राध्यापकांच्या, शिक्षकांच्या, मग त्या शाळेमध्ये असो, जिल्हा परिषदमध्ये असो, महाविद्यालयामध्ये असो, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेजमध्ये असो, या सगळ्या शिक्षक आणि प्राध्यापकांच्या जागा 100% भरल्या पाहिजेत. ही मागणी आम्ही आज करण्यासाठी या ठिकाणी धरणे आंदोलन करतोय. आज राज्यातल्या त्रुटीपूर्ण केलेल्या शाळांना सुद्धा जो एक वाढीव टप्पा द्यायला पाहिजे अनुदानाचा, 20 वायला 40 आणि 40 वायला 60%, अशा प्रकारचा निर्णय राज्य शासनानं घ्यावा, यासाठी सुद्धा आंदोलन आमचं या ठिकाणी. आज या ठिकाणी आमदार महोदय निवडून आले तर 5 वर्ष जर त्यांनी एक टर्म पूर्ण केली तर त्यांना पेन्शन मिळाली जाते, परंतु आमचा 32, 33, 33 वर्ष जो शिक्षक आणि कर्मचारी काम करतोय, घाम घालतोय, त्याला मात्र पेन्शनपासून वंचित ठेवण्याचं काम सरकार करतंय. त्यामुळे त्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे, ही आमची मागणी आणि म्हणून साठी सुद्धा आम्ही आंदोलन या ठिकाणी करतोय. आज शिक्षकांची भरती, प्राध्यापकांची भरती, आज त्या ठिकाणी अनुदानाचा प्रश्न, आज राज्यातल्या कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द काढण्याचा प्रश्न, आज केंद्रीय आश्रमशाळांना अनुदान देण्याचा प्रश्न, हे शैक्षणिक प्रश्न प्रलंबित ठेवणं या महाराष्ट्राला, या पुरोगामी महाराष्ट्राला परवडणार नाही आहे. आणि म्हणून या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे, विद्यार्थ्यांच्या हिताच्या महत्त्वाचे असलेले हे प्रश्न राज्य शासनाने सोडवावेत, ही आमची मागणी आहे आणि यासाठी आमचं हे धरणे आंदोलन आहे. आज खऱ्या अर्थाने सर्व आम्ही आमदार या ठिकाणी विधान भवनासमोर आंदोलन करत आहोत. प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रश्न आहे गरिबांच्या शिक्षणाचा. आत्ताच आमदार काळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज राज्यातल्या शिक्षणाची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. आज सरकारने दिलेल्या नियमानुसार 1 लाख जवळजवळ शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत. तर 1 लाख शिक्षकांच्या जागा रिकाम्या असतील, रिक्त असतील, आणि त्याची आम्ही वारंवार मागणी करतोय. करोनाचं कारण सांगितलं जातं. करोना संपून आता त्या ठिकाणी जवळजवळ 2 वर्ष होत आलेले आहेत. आणि मग शासन केवळ या ठिकाणी हलगर्जीपणा शासनाचा आहे. केवळ विकासाच्या बडाया मारायच्या. सामान्य माणसाचा विकास हा काय केवळ समृद्धी मार्गाने होणार नाही. त्याच्या मुलाला आणि मुलीला जर तुम्ही चांगलं शिक्षण देणार नसाल, तिथं पुरेसं शिक्षक तिथे नसणार आहेत, त्या शाळांना वेतनेतर अनुदान नसणार आहे, त्या शिक्षकांना पुरेसं वेतन नसणार आहे. आज राज्यामध्ये हजारो शिक्षक त्या ठिकाणी अंशतः अनुदानितवर काम करतात. आम्ही सांगितलं की तुम्ही त्यांना 100% अनुदान दिलं पाहिजे. शिक्षण देणं ही शासनाची जबाबदारी आहे. घटनेच्या नुसार शिक्षण हा आमचा मूलभूत अधिकार आहे, गरीब माणसाचा मूलभूत अधिकार आहे. मग गरिबांचं शिक्षण ज्या ठिकाणी चालू असतं त्या ठिकाणी तुम्ही पुरेसे शिक्षक देत नाही, त्या शिक्षकांना वेतन देत नाही. त्यांच्या पेन्शन योजनेचा प्रश्नसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. छत्तीसगडसारख्या छोट्या राज्यांनी जर जुनी पेन्शन योजना लागू केली आहे, त्यामध्ये शासनाच्या ज्या आकडेवारी सांगितली जाते ती आकडेवारीसुद्धा दिशाभूल करणारी असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून शासनाने कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व शासकीय आणि शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा, अघोषित शाळा, याच्यासाठी शासनाने 1000 करोड रुपये, 1100 करोड रुपये जाहीर केलेले आहेत. परंतु त्या ठिकाणी अजूनही त्याचा GR अजून निघालेला नाही, परिपत्रक निघालं नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोषाची भावना आहे. या आदिवासी आश्रमशाळा आहेत, या शाळेमधला शिक्षक अतिरिक्त झाल्याच्या नंतर त्याला काम नाही, वेतन नाही, या पद्धतीने वागवल्या जाते. 10-10, 15-15 वर्ष त्यांची सेवा झालेली असते, काम नाही, वेतन नाही, म्हणून अतिरिक्त झाल्यावर त्यांना ठेवण्यात येते. शासन दरबारी आमची मागणी आहे की या आदिवासी शाळेमधले जे शिक्षक अतिरिक्त होतात त्या शिक्षकांना देखील त्यांचं वेतन अनुदान हे चालू असलं पाहिजे आणि त्याचं समायोजन झालं पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज RSSच्या मुख्यालयाला भेट दिली. त्यावरून शिवसेना आक्रमक झाली होती. बीजेपी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. देखिए, मुझे इस बात का बहुत दुख है कि माननीय उद्धव ठाकरे जी ने एकनाथ शिंदे जी जो आज रेशीमबाग परम पूजनीय हेडगेवार जी का दर्शन लेने गए,
तो उद्धव ठाकरे के पेट में एक बहुत बड़ा दुख हुआ। उनको एसिडिटी की दवाई देनी पड़ रही है। अभी एसिडिटी हुई उनको, इसलिए वो एसिडिटी के चक्कर में बहुत कुछ बोल के चले गए। उद्धव ठाकरे जी ने कई बार अपने वक्तव्य में कहा है कि रेशीम बाग का स्थल परम पूजनीय हेडगेवार जी का संगत स्थान ये ऊर्जा देने वाला, प्रेरणा देने वाला स्थल है। यहाँ से समाज का निर्माण करने का प्रयास होता है, व्यक्तित्व का विचार बदलता है। समाज में ऐसे कई विचार परिवार है जिन्होंने आदिवासी विभागों से लेकर सारे महाराष्ट्र में, पूरे देश में, विश्व में संघ ने जो प्रयास किया है, स्वर्गीय इंदिरा गांधी जी ने भी संघ से कई बार मदद ली है, कई बार। और ऐसे में उद्धव ठाकरे जी ने कई बार संघ और संघ के विचारों को प्रेरित होकर भाषण किए हैं। और जिस प्रकार से हम कहते हैं ना, सरडा बार बार रंग बदलता है, तो उद्धव ठाकरे जी उससे भी ज्यादा गए बीते हो गए। इतने बार रंग बदल रहे सत्ता के चक्कर में कि अभी संघ स्थान पे जाने वाले व्यक्ति के बारे में भी आरोप कर रहे हैं। एकनाथ शिंदे जी ने सही जाकर वहां पर प्रेरणा और ऊर्जा लेने का एक काम किया है। और बहुत लोग, आज एकनाथ जी नहीं, सारे पार्टी के लोग, सारे समाज के लोग संघ स्थान पर जाते हैं, परम पूज्य हेडगेवार जी का दर्शन लेते हैं, वह श्रद्धा सुमन अर्पण करते हैं और प्रेरणा लेकर जाते हैं। तो ऐसे में उद्धव ठाकरे जी ने जिस प्रकार से पॉलिटिकल बात कही, राजनीतिक बात कही कि एकनाथ शिंदे जी को संघ की जरूरत है, उनके संघ के काम करने वाले लोगों की जरूरत है, करके वहां गए 40 आमदार चुन के लाने के लिए। उद्धव जी कितने बिगड़े हैं आप। जब शिवसेना से वो आमदार लड़ रहे थे तब आपने बात क्यों नहीं कही? जब आपने धनुष्यबाण उनको दिया तब क्यों नहीं बात कही? तब तो आप प्रेरणा स्रोत कह रहे थे, ऊर्जा स्रोत कर रहे थे, वहां के अपने विधायकों को दर्शन करने भेज रहे थे आप। कई बार उद्धव ठाकरे ने विधायकों को दर्शन करने के लिए भेजा है, प्रेरणा स्थल पर, संघ स्थल पर भेजा है। परम पूज्य हेडगेवार जी का दर्शन कई बार शिवसेना के कार्यकर्ताओं ने लिया है। और आज इतने बिगड़े हुए हैं आप कांग्रेस और राष्ट्रवादी के विचारों से। मुझे लगता है कि ओवैसी जी ने उनको ये बोलने के लिए कहा होगा, क्योंकि अभी उनकी युति ओवैसी से भी होने वाली है। तो मुझे लगता है वहां से वो कुछ मार्गदर्शन लेके आए होंगे, ऐसा मुझे लगता है। म्हाडा प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल प्रवीण दरेकर यांनी आभार मानले। तर मुंबईच्या सिद्धार्थ चाळ प्रकरणी अन्याय होत असल्याचा आरोप शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी केला। चौकशी समितीमध्ये अनेक अहवालात मुद्दे आलेले असताना गैरव्यवहाराचे, त्या ठिकाणी कारवाई कुठल्याही प्रकारची विकास किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर किंवा विकासकांवर झाली नव्हती। आणि म्हणून या संदर्भामध्ये शासनाची करोडो रुपयाची जागा गिळंकित करण्याचा जो काही प्रयत्न त्या ठिकाणी सुरू होता, या संदर्भात या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषी अधिकारी व विकासकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्या ठिकाणी केली। आणि राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, आपले गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अशा प्रकारची कारवाईची त्या ठिकाणी आदेश दिले। खरं म्हणजे परिशिष्ट 2 मध्ये त्या ठिकाणी मृत पावलेल्या व्यक्तीला जिवंत दाखवण्यात आलं। म्हणजे 9/2/2005 रोजी आणि 7 रोजी जी परिशिष्ट या ठिकाणी होती, त्या सर्वेक्षणामध्ये 98 ते सन 2000 रोजी मृत पावलेल्या व्यक्तींना जिवंत दाखवण्यात आलं होतं। आणि हे गृहनिर्माण मंत्र्यांच्या निदर्शनास आणलं। त्याच पद्धतीनं
प्रत्यक्षात जागेवर जाऊन सर्वे न केल्यानं मुंबई बोर्ड म्हाडाने तब्बल 28 रहिवाशांची नावंसुद्धा पात्र असताना त्या ठिकाणी परिशिष्ट 2 मध्ये आली नव्हती, त्यांचाही त्या ठिकाणी समावेश करावा अशा प्रकारची मागणी केली. त्यालाही गृहनिर्माण मंत्र्यांनी सकारात्मक उत्तर घेऊन त्यांचं नावे समाविष्ट करण्याचा आदेश त्या ठिकाणी दिला. आणि म्हणून या सर्व प्रकरणाची गांभीर्याने त्या ठिकाणी चौकशी करून कारवाई करण्याची भूमिका सरकारनं घेतली. विधानसभेमध्ये औचित्याचा मुद्दा मी उपस्थित केला. लेखी स्वरूपात माननीय अध्यक्षांकडे मी विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झाल्यापासून लेखी स्वरूपात दिला होता आणि आज ती संधी मिळाली. गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगरमधील सहकारी गृहनिर्माण संस्था पत्राचाळ या संस्थेच्या पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना जानेवारी 2018 पासून चाळीतील 40,000 रुपये दरमहा भाडे मिळावे आणि 2008 सालच्या त्रिपक्षीय कराराच्या अधीन राहून म्हाडाने संस्थेबरोबर सुधारित करार करावा व म्हाडाने पत्राचाळीवरील वाढीव 1.50 चटई क्षेत्र संस्थेला मोफत द्यावे आदी महत्त्वाच्या मागण्याकरता आज सभागृहामध्ये मी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. यासंबंधी सरकारलाही जाणीव करून दिली की पत्राचाळीतील 672 कुटुंबियांनी 14 वर्षापासून हा वनवास भोगलेला आहे. त्यांना त्या ठिकाणी भाडं मिळत नाही आहे. 40,000प्रमाणे भाडं मिळालं पाहिजे. म्हाडाच्या उपाध्यक्षांनी तो प्रस्ताव शासनाकडे नेला पाहिजे आणि यासाठी त्यांनी एक मोर्चा देखील म्हाडावरती नेला होता. परंतु हे झोपलेलं सरकार अजून जागं झालेलं नाही आणि त्यामुळे पत्राचाळीतील रहिवाशांवरती होणारा अन्याय दूर करण्यासाठी त्यांना प्रथम 40,000 दरमहा भाडं द्यावं. 2008च्या त्रिपक्षीय करारानुसार त्यांना म्हाडाने संस्थेबरोबर सुधारित करार करावा आणि 1.50 चटई क्षेत्र जे वाढीव आहे ते संस्थेला मोफत द्यावं, म्हणजे म्हाडाच्या पत्राचाळ गृहनिर्माण संस्थेला. अशा पद्धतीच्या मुद्द्यावर आज सभागृहात या ठिकाणी चर्चा उपस्थित करून सरकारने याची नोंद घेईल अशा पद्धतीने हा मुद्दा उपस्थित केलेला आहे.